मागे 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 ते सगळे शिटं सोडणार आणि आपल्यापाशी येऊन बसणार. असाच एक सज्जन गृहस्थ आपल्यापाशी येऊन बसला महाराज. बसला बसला आणि त्यानं माझा पाय खाजवायला सुरुवात केली. म्हणलं बाबा पाय कोण खाजवता म्हणे. मग तुमचं मपला कुठे म्हणा तुमचा पाय मला माहिती आहे का. तो इतका पिलेला होता गजानन महाराज. त्यानं अर्धी क्वार्टर पिलेली होती, अर्धी त्याच्या हातातच होती. ते म्हणे कपड्याकडे बघितलं म्हणे महाराज आहे काय. म्हणलं हो महाराज आहे. कीर्तन करता काय म्हणे. म्हणलं मग तुला ऊस कापणार वाटलो. कीर्तनच करतो ना. बाबा महाराज दर्शन घेऊ द्या म्हणे दर्शन. म्हणलं नाही नाही राहू द्या दर्शन. ताईट काम असतं ते. म्हणलं अरे गाड्या येऊ शनी शिंगणापूर वाटाला. म्हणलं नाही ना राहू द्या दर्शन पहिलं दर्शन राहीन. म्हणलं ठीक आहे बाबा घ्या दर्शन. म्हणे असं कसं तुम्ही बाटली धरा मी दर्शन घेतो. म्हणलं तू काय येडा झाला काय. म्हणे कीर्तनाला चालले का. म्हणलं हो कीर्तनाला चाललं. कुठं. म्हणलं गोळेगावला. म्हणजे आमच्या गावात. म्हणलं हो तुमच्या आमच्या सप्त्यात. काही शब्द जोर देऊन असतो. आमच्या सप्त्यात. हो तुमच्या सप्त्यात 10,000 रुपये देणगी दिली म्हणे आपण सप्त्याला. किती. 10,000 रुपये देणगी दिली म्हणे आपण सप्त्याला. म्हणलं वा चांगली गोष्ट आहे. 10,000 रुपये देणगी तुम्ही सप्त्याला दिली खूप गोड गोष्ट आहे म्हटलं. म्हणजे जर का 10,000 रुपये देणगी आपण दिली तर मग आपला सप्त्यात काय वाटा आहे का नाही. वाटा कळतो का तुम्हाला. वाटा हिस्सा. आपला सप्त्यात काही हिस्सा आहे का नाही. म्हणलं 10,000 रुपये देणगी दिल्यावर सप्त्यात हिस्सा नसेल काय अडचण आहे. म्हणलं निश्चितच तुमचा सप्त्यात हिस्सा आहे. म्हणजे जर का आपला सप्त्यात हिस्सा असेल तर आपल्या हिस्स्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं. मी तुझा अध्यक्ष झाला 10,000. म्हणलं बाबा तुमचं ना आपलं काय जमत नाही. तुम्ही पुढं जा. तो आपल्यापासून उठला महाराज आणि पुढं त्या ड्रायव्हर पाशी गिअर बॉक्स नसतो का तिच्यावर जाऊन बसला. गाडी मागून चालून आली होती म्हणून ती गरम झाली. त्या गिअर बॉक्सवर बसल्यावर त्याच्या पॅन्टीतून धुपण निघाला महाराज. पण गाडी उठे ना. या माणसाला हिवाळा पावसाळा उन्हाळा ऋतूचा मेळ लागत नाही ना याला. समान सगळे ऋतू आहे द्यायला. तिच्यापाशी बसला गिअर बॉक्सवर बसला. गरम झालेला तो गिअर बॉक्स. मग गाडी जर अजून 5-10 किलोमीटर पुढे गेली. नाश्त्याला गाडी थांबली. सगळे उतरले. बसचा कंडक्टर उतरला, ड्रायव्हर उतरला, मी उतरलो. सगळे पॅसेंजर खाली उतरले. नाश्ता गिष्टा केला. 10-15 मिनिटात आम्ही सगळे बसमध्ये डबल चढलो. ड्रायव्हर आला, कंडक्टर आला. ड्रायव्हरनं चाबी टाकली. आता गिअर काढायला ते दांडगं असतं ते दांडगं पाहायला लागला ड्रायव्हर. त्याला ते दांड सापडे ना. ते साहेब काय झालं म्हणे अरे इथं दांडगं होतं म्हणे. ते दांडगं तुम्ही का आज 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 असं करतो ते ह्या पाट्यानं उपसूनच काढलं. म्हणे अरे गिअर होता ना ते. म्हणजे अशा लोकाला किती समजून सांगा महाराज. 2 म्हातारी माणसं बसले होते गजानन महाराज. एक म्हणे राम भाऊ लयच खोकला झाला राव. म्हणे काय करावं. ते म्हणे हे घे म्हणे अर्ध झाकण पी. म्हणजे यानं खोकला जाईन का. अरे म्हणे यानं मी 20 एकर जमीन गेली, मी बायको गेली, मी पोरं गेले, तो खोकला काय जाणार नाही. इतके अवघड महाराज. 3 विद्यार्थी कॉलेजची पोरं पंग पेले महाराज. 31 ती आता कोजागिरी पौर्णिमाची रात्र होती. फुल पेले पौर्णिमाच्या रात्री. आणि मग 3 जण असे लडकत रस्त्याने चालला लागले. त्यातले एक जण म्हणे यार गाड्या जावं लागतं म्हणे आपल्याला. ते म्हणे इथं जाय म्हणे रस्त्याच्या कडेनं. मग ते रस्त्याच्या कडेने गेले महाराज. तिथं विहीर होती. त्यानं अशी चैन उघडली आणि खाली विहिरीत पाहिलं तर म्हणे अरे चंद्र विहिरीत पडला म्हणे. चंद्र आता कोजागिरी पौर्णिमा होती ना. म्हणे चंद्र विहिरीत पडला म्हणे. ते बाकीचे 2 मित्र पळून आले. ते म्हणे ते याला काढावं लागेल म्हणे. आता काढायशिवाय जमणार नाही ना. ते आर्टवाला म्हणे याला काढावं लागेल म्हणे. ते तिघा तर त्यातलं एक आर्टला होतं. ते आर्टवाला म्हणे याला काढावं लागेल म्हणे. एक जण पळतच गेलं आणि दोरीन बकीटन दोरी घेऊन आला. ते म्हणे विज्ञान प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणे. आपण याला काढू. त्या तिघायनं ती बाटली इरीत सोडली. आता ते पंग पेलेले होते. ती बाटलीत पाणी भरलं आणि त्या चंद्राची प्रतिकृती त्या बाटलीत दिसायला लागली. यायला वाटलं आता चंद्र बाटलीत. ह्या तिघायनं ती बाटली वाढायला सुरुवात केली. वाढता ती बाटली गुंतली त्या मोटरीच्या याच्यात. ह्या तिघायनं जोर लावून वाढली. गजानन महाराज टणकन दोडखण तुटली. तिघं खाली पडली. आणि एक जण पडल्या म्हणला एका झपक्यात वर गेला. अशी पिलेले लोक. एकाची बायको त्याला दररोज म्हणशी दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते कटाळलं महाराज. आणि त्याने एक दिवस बायकोलाच झाकण भर दारू पाजली. त्या बाईनं दारू प्यायला असं केलं. काय कडू आहे म्हणे. ते म्हणे तुला आज कळालं की हे दुःख मी कसं पसवतो. मी एन्जॉय म्हणून थोडेच पितो. काही करतील महाराज दारू पितील. जर का आशानं तुम्हाला विचारला रस्ता दारूच्या दुकानाचा तर विचारलं तरी सांगू नये महाराज. तुमच्या पुढे एखादी गाय गेली आणि तिच्या मागं एखादा खाटीक तिला पकडायला गेला. आता तुम्हाला माहिती आहे हा खाटीक त्या गाईला
मारणार आहे. मग त्या गाईचा रस्ता तुम्ही दाखवाव का? जर का गाईचा रस्ता आपण दाखवला महाराज तर सरळ सरळ गो हत्येचं पातक आपल्याला अशा वेळेस विचारलं तरी सांगू नये, विचारलं तरी सांगू नये, विचारूस तर सांगू नये. तुकोबारा तुम्ही कोण्या अटीत बसता? तुकोबारा म्हटले मी तिसऱ्या अटीत आहे. कोण्या? न विचारता सुद्धा सांगावं. काय? आता एखादा आंधळा व्यक्ती रस्त्यानं चालला, पुढं खड्डा आहे, तो आंधळा व्यक्ती त्या खड्ड्यात पडणार आहे हे तुम्हाला दिसतंय. मग त्या आंधळ्या व्यक्तीनं रस्ता विचारण्याची वाट दिसणाऱ्याने पाहावी का? आंधळा अंधकुपी पडता मग देखण्याने लावावे सतपथा, जीवी ज्ञानांद दुःखी बुडता तया उद्धाराया तत्वता मी प्रार्थित असे. तुकोबाराय म्हटले हे सगळं जग आंधळ आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. हे आंधळे आहे सगळे, पण यांना हिताचा रस्ता दाखवणं माझं काम आहे. आणि तो हिताचा रस्ता अभंगाच्या प्रथमच्या सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करता बरोबरी दुरावसे दूरी, करता बरोबरी दुरावसे दूरी, करता बरोबरी दुरावसे दूरी, करता बरोबरी दुरावसे दूरी. हरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे. महाराज म्हटले विठ्ठलाला, पण महाराज सांगतो तुम्हासी, तुम्हासी म्हणजे कोणाशी? तुकोबारायांनी सांगायला पाहिजे होतं ना, सांगतो गजानन महाराजांशी, सांगतो भगवान महाराजांशी भजारे विठ्ठला. कारण बाकीच्याला तर काही गरज वाटत नाही आता, आहे की नाही? महाराजांनी नावादिशी सांगायला पाहिजे होतं, पण महाराज म्हणते सांगतो तुम्हासी. तुम्हासी म्हणण्यामागं काय कारण आहे? कारण असं आहे महाराज, ह्या वारकरी या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय ज्या संप्रदायामध्ये जातीचा, कुळाचा, वर्णाचा, प्रांताचा, भाषेचा भेद होत नाही. कोण कोण इथं भजन करू शकतो महाराज? तुकोबाराय म्हणतात सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या खटनट या रे शुद्ध होऊन जावे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, कटनट यावे शुद्ध होऊन जावे, कटनट यावे शुद्ध होऊन जावे. दवंडी पिटे भावे चोखा मेळा, दवंडी पिटे भावे चोखा मेळा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. महाराज म्हटले कोण कोण भजन करू शकतं? कोणीही भजन करू शकतं महाराज. कोणी तर इथं जातीचा भेद नाही, इथं वर्माचा भेद नाही, इथं कुळाचा भेद नाही.
कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णू दासा काणोपात्रा खोजू पिंजारी तो दादू भजने अभेदू हरीच्या नामी. महाराज म्हटले कोणीही भजन करू शकतं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही आहे अधिकार बाळे नारी नर आदी करून वैश्याही. कोण कोण भजन करू शकतं? वैश्या सुद्धा भजन करू शकते महाराज. जात वित गोत कुळशिळ मात काय म्हणतात ज्ञानोबा आहे? जात वित गोत कुळशिळ मात आणि भजे खा. बरोबर का? भावना युक्त अंतकरणानं भजे खायचे महाराज. बरोबर आहे का? काही गोष्टी आपण रोज बोलतो महाराज पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आमच्या गावात महिला मंडळीचा हरिपाठ होतो महाराज आणि महिला मंडळ काय करू शकतो बाळा? वा वा विठ्ठल विठ्ठल.